जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनल वेदांत एडिटिंगवर लेखा नव्याने इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। तर फायनली मित्रांनो चढवतो एकदम जबरदस्त या सॉन्गवरती हा चढवजा पण बनवलेला आहे। तर व्हिडिओ एकदम जबरदस्त झालेला आहे। तर व्हिडिओला लाईक वरती आणि करा, आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन पहिल्यांदा झाला तर आपल्या वेदांत एडिटिंग यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती अशा प्रकारे इंस्टाग्राम ट्रेंडिंग रील्स एडिटिंगचे ट्युटोरियल्स जे देत असतो। तर सोबतच मित्रांनो ऑडिओ लागणारा बिटमार्क आहे, आपल्या बिटमार्कचा व्हिडिओ आहे ना, तो व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये इझिली भेटून जाईल। तिथून आपण इझिली आणि डाउनलोड करून घेऊ शकता। आणि जर तुम्हाला मटेरियल डाउनलोड करण्यास काही इश्यू आल्यास तर आपल्या इंस्टाग्राम पेजला नक्की तुम्ही फॉलो करून मेसेज करू शकता। तर चला मित्रांनो, जरा नाही वेळ घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर सगळ्यात पहिल्यांदा मित्रांनो आपल्याला ना हा व्हिडिओ बनवण्यासाठी प्ले स्टोअरवरून सुपर पेन प्रो ॲप आहे ना ते डाउनलोड करून घ्यायचे। त्यानंतर आपल्या टेलिग्राम चॅनलवरून कॅपकट प्रो ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्यायचे। टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये इझिली भेटून जाईल। तिथं आपल्याला पिनड मेसेजमध्ये भेटून जाईल टेलिग्राममध्ये। तर आता सगळ्यात पहिल्यांदा ना सुपर पेन ॲप आहे ना ते ओपन करून UK सर्व्हर आहे ना ते कनेक्ट करून घ्यायचे। त्यानंतर ना आता कॅपकट ॲप्लिकेशन ओपन करायचे। ओपन केल्यानंतर ना न्यू प्रोजेक्टमध्ये जाऊन मी जो बिटमार्कचा व्हिडिओ दिलेला आहे ना तो सिलेक्ट करून ॲडवरती क्लिक करायचे। त्यानंतर ना आता त्या व्हिडिओच्या लेअरवरती क्लिक करून खाली स्क्रोल करून ते रिप्लेस एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ नावाचे एक ऑप्शन बघायला भेटेल। याच्यावरती क्लिक करून या एक्स्ट्रॅक्ट झालेल्या ऑडिओवरती क्लिक करायचे। त्यानंतर ना थोडंसं खाली स्क्रोल करून ते बीट्स नावाचा ऑप्शन बघायला भेटेल। या बीट्स नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून आता जिथे जिथे व्हाईट कलरचं येत आहे ना असं तिथे बीट्स ॲड बीटवरती क्लिक करायचे। तर बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे असं पूर्ण व्हिडिओच्या लास्टपर्यंत असं करत यायचं आहे मित्रांनो। तर असं व्हिडिओच्या लास्टपर्यंत केल्यानंतर ना बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं। त्यानंतर ना व्हिडिओच्या लेअरवरती क्लिक करून खाली स्क्रोल करून आता रिप्लेसच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं। त्यानंतर ना फोटोजमध्ये जाऊन आपला कोणताही एक फोटो रिप्लेस करून घ्यायचे। फोटोला सिलेक्ट करून 2 बोटाने असं मोठं करायचे। त्यानंतर ना आता प्रत्येक बीटवरती आहे ना या फोटोच्या लेअरला स्प्लिट करायचे। तर इथे स्प्लिटचं ऑप्शन 1 नंबरलाच आहे, बघू शकता मित्रांनो। प्रत्येक बीटवरती म्हणजे व्हिडिओच्या लास्टपर्यंत जेवढे बीट्स आहेत ना तेवढे बीट्सला असं स्प्लिट करायचे। असं स्प्लिट करून घेतो मी आता मित्रांनो सगळं बीट्स आणि स्प्लिट ॲड करून घेतो सगळं। तर फायनली बघू शकता मित्रांनो मी सगळं बीट्स आणि ट्रान्झॅक्शन स्प्लिट करून घेतलेलं आहे। तर आता सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला ट्रान्झॅक्शन ॲड करून घ्यायचे आहेत। त्यासाठी पहिल्या ट्रान्झॅक्शनवरती क्लिक करायचे, ते फोटो म्हणजे जिथे स्प्लिट केलं ना तिथे मध्यभागी प्रेस करायचे। त्यानंतर ना ते लाईट इफेक्ट्समध्ये यायचे। त्यानंतर ना थोडं खाली स्क्रोल केल्यानंतर ना फ्लॅश नावाचा एक इफेक्ट बघायला भेटेल, त्याला सिलेक्ट करून याची लेंथ आहे ना 0.1 सेट करायचं असं। त्यानंतर ना इथे ट्रेंडिंगमध्ये येऊन कुठले इफेक्ट सिलेक्ट करायचं नाही, ते अप्लाय टू ऑल नावाचे एक ऑप्शन बघायला भेटेल, याच्यावरती क्लिक करायचं। त्यानंतर इझिला आपल्याला आहे ना ट्रान्झॅक्शन सगळ्या लेअर्समध्ये ॲड होऊन जाईल। तर आता ट्रान्झॅक्शन ॲड करून झाल्यानंतर ना बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून आपल्याला आता ओव्हरली ॲड करून घ्यायचे। त्यासाठी इथे ओव्हरलीच्या ऑप्शनवरती क्लिक करून 2 नंबरच्या बीटवरती यायचं इथे। ते 2 नंबरच्या बीटवरती आल्यानंतर ना ॲड ओव्हरलीवरती क्लिक करून आपला इथे मागा जो फोटो ॲड केला ना तोच फोटो इथे ओव्हरलीमध्ये ॲड करून घ्यायचे। त्यानंतर ना आता याला पुढच्या बीटपर्यंत ॲड करून घ्यायचं, म्हणजे 0.5 सेकंडची जी बीट आहे ना त्या बीटवरती ॲड करायचं 3 नंबरच्या लेअरवरती। त्यानंतर ना याला ना असं थोडंसं मोठं करायचं। त्यानंतर ना याला डुप्लिकेट करून एक बीट म्हणजे एक लेअर सोडून दुसऱ्या लेअरला असं ॲड करून घ्यायचं। ही लेअर सोडली तर असं पुढच्या लेअरला ॲड करून घ्यायचं असं। तर अशा प्रकारे आहे ना सगळं व्हिडिओच्या लास्टपर्यंत एक बीट सोडून पुढच्या बीटवरती ॲड करायचं असं। एक लेअर सोडून म्हणजे एक लेअरचं गॅप ठेवायचं आहे। तर बघू शकता मित्रांनो मी सगळं इथे ॲड केलेलं आहे एक लेअरचं गॅप सोडून। तर असं एकदम जबरदस्त, म्हणजे इथे व्हिडिओ मोठा आहे ना इथे थोडं फोटो तुम्ही दुसरं ठेवू शकता। तर सगळं ॲड करून घेतल्यानंतर ना ओव्हरलीज तर आता मी तुम्हाला ॲड करून दाखवण्यासाठी केलं ते ॲड। तर आता आपल्याला आहे ना ॲनिमेशन्स ॲड करायचे आहेत। त्यासाठी पहिल्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये जाऊन कॉम्बोमध्ये जायचे। त्यानंतर ना झूम 1 नावाचं ॲनिमेशन ॲड करून याची स्टार्टिंगची जी लेंथ आहे ना थोडी कमी करायची। त्यानंतर ना लास्टची लेंथ वाढवायची। त्यानंतर ना पुढच्या लेअरवरती यायचे।
पुढच्या लेअरवरती आल्यानंतर ना इनमध्ये जाऊन इथे रॉक व्हर्टिकली नावाचं ॲनिमेशन सिलेक्ट करून पुढच्या लेअरवरती जायचं. त्यानंतर कॉम्बोवरती जाऊन व्ह्यू ॲब्झॉर्निफिकेशन नावाचा जो ॲनिमेशन आहे ना तो ॲड करून घ्यायची 3 नंबरच्या लेअरवरती. 4 नंबरच्या लेअरवरती येऊन इनमध्ये जाऊन रॉक हॉरिझॉन्टली. त्यानंतर 5 नंबरच्या लेअरवरती येऊन कॉम्बोवरती जाऊन पेंडुलम 1 नावाचा ॲनिमेशन आहे ना तो सिलेक्ट करून घ्यायचे. त्यानंतर 6 सेकंडच्या सहाव्या लेअरवरती येऊन इनमध्ये जाऊन आपल्याला शेक 3 नावाचा जो ॲनिमेशन आहे तो सिलेक्ट करून पुढच्या ॲनिमेशन म्हणजे पुढच्या लेअरवरती येऊन कॉम्बोवरती जाऊन पेंडुलम 2 नावाचं ॲनिमेशन ॲड करायचे. 8व्या लेअरवरती यायचं आता. त्यानंतर इनमध्ये जाऊन झूम 1 नावाचा जो इथे ॲनिमेशन आहे ना तो सिलेक्ट करून याची लेंथ फुल करायचे. त्यानंतर आता ते पुढच्या लेअरवरती येऊन कॉम्बोवरती क्लिक करून व्ह्यू ॲब्झॉर्निफिकेशन नावाचा जो ॲनिमेशन आहे ना तो ॲड करून पुढच्या लेअरवरती जायचे. त्यानंतर इनमध्ये जाऊन रॉक हॉरिझॉन्टली पुढच्या लेअरवरती जाऊन कॉम्बोवरती जाऊन झूम 1 नावाचा ॲनिमेशन आहे ना तो ॲड करून पुढच्या लेअरवरती जाऊन इनमध्ये जाऊन रॉक व्हर्टिकली. त्यानंतर पुढच्या लेअरवरती जाऊन कॉम्बोवरती क्लिक करून व्ह्यू ॲब्झॉर्निफिकेशन नावाचा जो ॲनिमेशन आहे ना तो ॲड करून पुढच्या लेअरवरती जाऊन इनमध्ये जाऊन झूम 2 नावाचा जो ॲनिमेशन आहे ना तो ॲड करून घ्यायचे. त्यानंतर आता इथे कॉम्बोवरती जायचं. पुढच्या लेअरवरती येऊन कॉम्बोवरती क्लिक करून व्ह्यू ॲम्प्लिफायर नावाचा जो ॲनिमेशन आहे तो ॲड करून पुढच्या लेअरवरती जाऊन इनमध्ये जाऊन रॉक व्हर्टिकली. त्यानंतर पुढच्या लेअरवरती कॉम्बोवरती जाऊन ते 8 सेकंडच्या लेअरवरती जायचं मित्रांनो. त्यानंतर कॉम्बोवरती जाऊन बाउन्स 1 नावाचा ॲनिमेशन करून पुढच्या लेअरवरती जाऊन इनमध्ये जाऊन रॉक व्हर्टिकली. त्यानंतर 9 सेकंडच्या लेअरवरती येऊन कॉम्बोवरती क्लिक करून पेंडुलम 1 नावाचा ॲनिमेशन ॲड करून 9 सेकंड 15 फ्रेमच्या लेअरवरती येऊन इनमध्ये जाऊन रॉक हॉरिझॉन्टली या नावाचा ॲनिमेशन ॲड करून 10 सेकंडच्या लेअरवरती येऊन कॉम्बोवरती क्लिक करून पेंडुलम 2 नावाचा ॲनिमेशन ॲड करायचे. 10 सेकंड 15 फ्रेमच्या लेअरवरती येऊन इनमध्ये जाऊन रॉक व्हर्टिकली नावाचा ॲनिमेशन ॲड करून पुढच्या 11 सेकंडच्या लेअरवरती येऊन इथे कॉम्बोवरती जाऊन पेंडुलम 2 नावाचा ॲनिमेशन ॲड करायचे. 11 सेकंड 15 फ्रेमच्या लेअरवरती येऊन इनमध्ये जाऊन रॉक व्हर्टिकली नावाचा ॲनिमेशन ॲड करून 12 सेकंडच्या लेअरवरती येऊन कॉम्बोवरती क्लिक करून पेंडुलम 2 नावाचा ॲनिमेशन आहे ना तो ॲड करून घ्यायचे. त्यानंतर 12 सेकंड 15 फ्रेमच्या लेअरवरती रॉक व्हर्टिकली 13 सेकंडवरती कॉम्बोमध्ये जाऊन बाउन्स 1 नावाचा ॲनिमेशन ॲड करून 13 सेकंड 15 फ्रेमच्या लेअरवरती येऊन इनमध्ये जाऊन रॉक हॉरिझॉन्टली 14 सेकंडच्या लेअरवरती येऊन कॉम्बोवरती क्लिक करून व्ह्यू ॲम्प्लिफिकेशन नावाचा जो ॲनिमेशन आहे ना तो ॲड करून 14 सेकंड 15 फ्रेमच्या बीटवर ॲनिमेशनमध्ये येऊन इनमध्ये जाऊन रॉक हॉरिझॉन्टली. त्यानंतर 15 सेकंडच्या लेअरवरती येऊन कॉम्बोवरती क्लिक करून व्ह्यू ॲब्झॉर्निफिकेशन नावाचा जो ॲनिमेशन आहे ना तो ॲड करून पुढच्या लेअरवरती जाऊन इनमध्ये जाऊन ते 15 सेकंड 15 फ्रेमच्या लेअरवरती येऊन इनमध्ये जाऊन रॉक व्हर्टिकली नावाचा ॲनिमेशन ॲड करून 16 सेकंडच्या लेअरवरती जाऊन कॉम्बोवरती जायचे. त्यानंतर बाउन्स 1 नावाचा जो ॲनिमेशन आहे ना तो ॲड करून घ्यायचे मोठ्या लेअरला. त्यानंतर पुढच्या लेअरवरती जाऊन इनमध्ये जाऊन रॉक व्हर्टिकली नावाचा ॲनिमेशन ॲड करून लास्टच्या लेअरवरती जाऊन कॉम्बोवरती क्लिक करून बाउन्स 1 नावाचा ॲनिमेशन आहे ना तो ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. ते 16 सेकंडवरची जी लेअर आहे ना त्या लेअरवरती क्लिक करायचं. त्यानंतर खाली स्क्रोल करून ते ऑपिसिटी नावाचा जो ऑप्शन बघायला भेटेल या ऑप्शनवरती क्लिक करून 100 असेल ना त्याला आपल्याला 20च्या आसपास ठेवायचे. त्यानंतर बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. तर आता आपल्याला इथे ॲनिमेशन आहे ना ते अर्धे ॲड करून झालेले आहेत. निम्मे 50% आपल्या ॲनिमेशनचं काम झालेलं आहे. अजून थोडं राहिलं आहे मित्रांनो. तर त्याला आपल्याला पूर्ण करण्यासाठी स्टार्टिंगला येऊन ओव्हरलीवरती क्लिक करून तर जिथे ओव्हरली ॲड केलीत ना पहिल्या ओव्हरलीवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये जाऊन कॉम्बोमध्ये जाऊन 3D कार्टून नावाचा ॲनिमेशन ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. पुढच्या लेअरवरती 3D कार्टून 2 नावाचा ॲनिमेशन ॲड करायचं कॉम्बोमध्ये जाऊन. त्यानंतर 3 नंबरच्या ओव्हरलीवरती 3D कार्ट 3 नावाचा ॲनिमेशन आहे ना तो ॲड करून पुढच्या 4थ्या लेअरवरती 3D कार्ट 4 नावाचा ॲनिमेशन ॲड करायचे. 5व्या लेअरवरती 3D कार्ट 5 तर बघू शकता मित्रांनो. त्यानंतर 6व्या लेअरवरती 3D कार्ट 6. त्यानंतर 7व्या लेअरवरती परत एकदा 3D कार्ट 1 नावाचा ॲनिमेशन ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून 8व्या लेअरवरती 3D कार्ट 2 नावाचा ॲनिमेशन आहे ना तो ॲड करून पुढच्या 9 सेकंडच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये जाऊन कॉम्बोमध्ये जाऊन 3D कार्ट 3. त्यानंतर ते 10 सेकंडच्या लेअरवरती येऊन 3D कार्ट 4. 11 सेकंडच्या लेअरवरती येऊन 3D कार्ट 5. 12 सेकंडच्या लेअरवरती आल्यानंतर 3D कार्ट 6 नावाचा ॲनिमेशन ॲड करायचं ओव्हरलीमध्ये. त्यानंतर 13 सेकंडच्या लेअरवरती येऊन परत एकदा 3D कार्ट 1. त्यानंतर 14 सेकंडच्या लेअरवरती ओव्हरलीवरती आल्यानंतर 3D कार्ट 2.
त्यानंतर 15 सेकंडच्या लेअरवरती 3D काटे 3, 16 सेकंडच्या लेअरवरती यायचं आहे मोठ्या लेअरवरती, त्या ओव्हरलेला आहे ना ॲनिमेशन्समध्ये जाऊन कॉम्बोवरती क्लिक करून ट्रिपलेट्स 1 नावाचा जो ॲनिमेशन आहे ना तो सिलेक्ट करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. जर फोटो तुमचा इथे 3 ह्याच्यात बरोबर बसत नसेल तर तुम्ही वेगळा फोटो ॲड करू शकता मित्रांनो इथनं रिप्लेसवरती क्लिक करून. तर मी तसंच केलेलं आहे, इथे दुसरा फोटो ॲड केलेला आहे. तर इथनं तुम्ही रिप्लेस करू शकता. तर आता लास्टच्या लेअरवरती येऊन 3D कार्ट 2 नावाचा जो ॲनिमेशन 3D कार्ट 3 नावाचा जो ॲनिमेशन आहे ना तो ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. तर इझिली आपले ॲनिमेशन सगळं इफेक्ट ते ट्रान्झॅक्शन ॲड करून होतील. या व्हिडिओला इफेक्टच ॲड केले नाहीत तर आपला व्हिडिओ जो तो इझिली बनवून रेडी होऊन जाईल. तर आता हा व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी ते आपल्याला याची क्वालिटी वाढवून घ्यायची. पहिल्यांदा फ्रेम रेट जो आहे तो 60% ठेवून याचं हाय करायचं आहे ते कोड रेट. त्यानंतर एक्सपर्टच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं. तर इझिली आपला हा व्हिडिओ जो तो गॅलरीमध्ये सेव्ह व्हायला सुरुवात होईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्हाला असे ट्युटोरियल आणि बेटमार्क्स पाहिजे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब तेवढं करून टाका. तर भेटूया पुढच्या नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर पुढचा व्हिडिओपर्यंत जय शिवराय, जय महाराष्ट्र.